नमस्कार. आज आपण कर्णशूल म्हणजे कान दुखत असेल तर त्यासाठी कारण कुठली आहेत, त्यानुसार उपाय काय करायचे आहेत, कान खूप जोरात दुखतोय तर घरच्या घरी तात्काळ उपाय तुम्ही काय करू शकता, कर्णपुरण म्हणजे काय, कर्णपुरणची विधी काय आहे, हे सगळं बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बऱ्याचदा सर्दी झाल्यामुळे कान दुखत असतं. त्याचं कारण असं की कान आणि नाकाला जोडणारं जे युस्टेशियन ट्यूब असतं तिथे इन्फेक्शन होऊन कान बंद होतं किंवा ब्लॉक होतं आणि त्याच्यामुळे कान दुखत असतं. अशा वेळेला तुम्ही जेव्हा वाफ घेता तर फक्त चेहऱ्याला न घेता कानाला सुद्धा वाफ घ्यायची किंवा छोट्याशा रुमालात ओव्याची पोटली करून कान शेकून घ्यायचं. हळद आणि सैंधव मिठाचा गुळणा करायचा. सुंठ आणि जायफळाचा गरम गरम तुम्हाला सहन होईल इतकं गरम करून तिथे कानाच्या मागे लेप लावायचा. वारंवार सर्दी होत असेल किंवा सर्दी जुनाट असेल आणि त्यामुळे कान सारखं दुखत असेल तर मात्र फक्त बाह्य उपचार करून फायदा होत नाही. चिकित्सकांच्या सल्ल्याने पोटातनं योग्य ते औषध घेणं फार गरजेचं आहे. एकदा का ती जुनाट सर्दी कमी झाली तर आपोआप कानाचं इन्फेक्शन किंवा कान दुखणं सुद्धा कमी होऊन जातं. काही सामान्य कारण आहेत ज्यामुळे कान दुखू शकतो किंवा वारंवार कान दुखण्याचा त्रास होऊ शकतो. जसं थंडगार वाऱ्यामध्ये किंवा कडक उन्हामध्ये स्कार्फ, हेल्मेट, कानामध्ये कापूस न घालता फिरणे, सतत थंडगार वातावरणात राहणे, उदाहरणार्थ AC मध्ये राहणे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सतत हेडफोनचा वापर किंवा मोबाईलचा वापर करणे, तोही फुल व्हॉल्यूमवर आणि खूप वेळेसाठी. बघा, जो काही परमिसिबल लिमिट आहे व्हॉल्यूमचा तो आहे 60 ते 80 डेसिबल. ह्याच्यावरती जर तुम्ही व्हॉल्यूम ठेवला आणि तोही खूप वेळेसाठी तुम्ही हेडफोन किंवा मोबाईल डायरेक्ट कानाला लावून वापरत असाल तर त्यामुळे सुद्धा कान दुखण्याचा किंवा कानाचा इन्फेक्शन होण्याचा सुद्धा त्रास होऊ शकतो. बऱ्याच जणांचा व्यवसायच असा असतो जिथे त्यांना सतत आणि जोरात बोलावं लागतं. जसे शिक्षक असतील, गायक असतील, IT इंडस्ट्रीमध्ये किंवा BPO मध्ये सुद्धा सतत बोलावं लागतं आणि सोबत हेडफोन सुद्धा वापरला जातो. तर हे सगळे जे काही सामान्य कारण आपण बघितले त्यामध्ये आयुर्वेदात कर्णपुरण करायला सांगितलं आहे. कर्ण म्हणजे कान आणि पुरण म्हणजे त्यामध्ये औषधी तेल, औषधी काढा किंवा औषधी पानांचा स्वरस टाकला जातो. आयुर्वेदामध्ये कर्णपुरण हे दिनचर्येत सांगितले म्हणजे रोज कर्णपुरण करायचं आहे. त्याचा फायदा काय होणार आहे तर कानांचे आजार होणार नाही, जसे कान दुखणे, कानाचं इन्फेक्शन होणे, कानात मळ जमा होणे, बाधिर्य येणे किंवा कानामध्ये सतत आवाज येणे, ह्या प्रकारचे आजार होणार नाही, तुम्ही टाळू शकता. कानांच्या आजाराव्यतिरिक्त मान जखडणे किंवा हनुवटी जखडणे ह्या आजारांमध्ये सुद्धा कर्णपुरणचा फायदा होतो. कर्णपुरणचे तर अनेक फायदे आहेतच, पण कर्णपुरण कुणी करायचं नाही हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. वरच्यावर कानाच्या इन्फेक्शन होऊन कानामधनं कुठल्याही प्रकारचा स्राव येत असेल, जसं चिकट स्राव असेल, पस येत असेल किंवा जखम होऊन रक्तस्राव होत असेल तर त्यांनी कर्णपुरण करायचं नाही. ज्यांच्या कानाच्या पडद्याला टिम्पॅनिक मेम्ब्रेन म्हणतात, तिथे ज्यांना छिद्र असेल, होल असेल तर त्यांनी सुद्धा कर्णपुरण करायचं नाही. कान नाक घसा तज्ज्ञांकडनं कान चेक करून त्याची खात्री करून नंतर तुम्ही कर्णपुरण करू शकता. त्यांना रोज कर्णपुरण करायला जमत नाही पण वरच्यावर कान दुखण्याचा त्रास होतोय त्यांनी किमान आठवड्यातनं 2दा तरी कर्णपुरण करायला पाहिजे. आता बघूया कर्णपुरण कसं करायचं. कर्णपुरण करण्यासाठी आपल्याला तिळाचं तेल घ्यायचं आहे. तिळाचं तेल थोडं कोमट करून घ्यायचं आहे. कोमट केलेलं तिळाच्या तेलाने आधी कानाला आणि कानाच्या भोवती, कानाच्या मागे व्यवस्थित स्नेहन म्हणजे मसाज करून घ्यायचा आहे. मसाज 2 ते 3 मिनिटं करायचा आहे. करून झाल्यानंतर ओव्याच्या पोटलीने किंवा एका कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित कानाच्या भोवती शेकून घ्यायचं आहे. कर्णपुरण करण्याआधी स्वच्छ भांड्यामध्ये तिळाचं तेल घेऊन ते हलकं कोमट करायचं आहे. स्वच्छ चमच्याने कानाचा जो बाहेरचा बाजू आहे तो व्यवस्थित भरेल इतकं तेल त्यात टाकायचं आहे. 3 ते 5 मिनिटं तेल राहू द्यायचं. कानात तेल असताना बोटाने हलका हलका कानाच्या खालच्या बाजूला आणि मागच्या बाजूला मसाज करायचा आहे. नंतर कापसाचा एक स्वच्छ बोळा घेऊन तेल काढून घ्यायचं आहे. कान स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि कानामध्ये कापूस ठेवून नंतर मग
दुसऱ्या कुशीवर झोपवायचं आहे 1-2 मिनिटं, म्हणजे अतिरिक्त तेल निघून जाईल. आपण फक्त तेलाचा वापर करून कर्णपुरण केलेलं आहे. कान दुखत असताना किंवा नसताना सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे. कधी कधी फक्त तेलाचा वापर करून जर कान दुखायचं कमी झालं नाही तर अजून काही घरातच उपलब्ध असलेले सोप्या औषधी आहेत त्यांचा आपण वापर करू शकतो. ते कसं करायचं बघूया. आपल्याला तिळाचे तेल 3 चमचे लागणार आहे. त्यामध्ये आलं किंवा अद्रकचा 1 चमचा स्वरस, आणि मध 2 ते 3 थेंब. आणि त्यात सैंधव मीठ 2 चिमूट. आणि हे आपल्याला आता व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे. अगदी एकजीव होईपर्यंत कालवायचं आहे. केलेलं मिश्रण आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. गाळून घेतल्यानंतर गरम पाण्यामध्ये हे मिश्रण हलकं कोमट करून घ्यायचं आहे. आणि मगाशी बघितलेल्या प्रोसिजर अनुसार आपल्याला ह्याच्याने कर्णपुरण करायचं आहे. तर हे कमीत कमी 3 जास्तीत जास्त 5 मिनिटं इतकंच ठेवायचं आहे. आणि आपण जे काही कर्णपुरणचं प्रोसिजर बघितलं त्याप्रमाणे व्यवस्थित कान साफ करून घ्यायचं आहे. दुखत असताना कर्णपुरण व्यतिरिक्त तुम्ही अजून सुंठ आणि हिंग ह्याचा गरम लेप कानाच्या मागे लावू शकता. पाण्यामध्ये शेवगा, बेल किंवा एरंडीचे पानं टाकून त्या पाण्याचा भाप कानाला देऊ शकता. सामान्यम कर्णरोगीषु घृतपानम रसायनम सांगितले. कुठल्याही कानाच्या आजारांमध्ये घृतपान म्हणजे तूप पिणे हे खूप उत्तम आहे. तर कधी प्यायचं? रात्रीच्या जेवणानंतर गरम गाईच्या दुधामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये तूप घालून पिल्याने जो काही कानांचा आजार आहे किंवा कान दुखणे आहे ते कमी व्हायला मदत होते. अजून एक महत्त्वाची टिप म्हणजे कान जेव्हा दुखत असतो तेव्हा त्याची तीव्रता कमी करण्यासाठी चावायचं ॲक्शन करायचं. म्हणजे तुम्ही काहीतरी चावताय असं व्यवस्थित तुमचा जबडा हल्ला पाहिजे, असं चावायचं ॲक्शन करायचं. त्याच्यानी तीव्रता कमी होते. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. अजून कुठल्या विषयांवर व्हिडिओ बनवलेले आवडेल हे सुद्धा कळवा. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु.